दोन्ही टीमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. जुगाईवाडी आणि कोनेली टीम. सलामीवीर बॅटर शंभू आणि त्यांच्या सेफ्टीला कमलेश ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंगला बॅटर शंभू, नॉन स्ट्रायकिंगला बॅटर कमलेश, बॉलिंग मार्कर बॉलर सज्ज राहुल. दुसऱ्या मॅचला होती सुरुवात. शिवनेरी जुगाई 11 जुगाईवाडी आणि श्री निनाई देवी स्पोर्ट्स कोनेली यांच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल राहुल, राईट अबाउट द विकेट. शॉर्ट ट्रॅकर बॉल हिट केलाय. पाहू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये बॉल रवाना. पहिल्या बॉलवर 4 चौकार. फर्स्ट बॉल अलॉंग दी कार्पेट. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण. खाली जाईल एक सिंगल शंभूच्या बॅट मधनं. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल समज जायचं. क्रिकेट करत असताना बॅटर शंभू. 5 धावा धावपलकावर 2 बॉलचा खेळ समाप्त. अतिरिक्त वेग, अतिरिक्त बाउन्स आपण पाहू शकाल. वाईटचा इशारा. पण बाउन्स सुद्धा या ठिकाणी वार्निंग बॉर्डरला देण्यात आली आहे. पाहू शकाल अतिरिक्त वेग तो विकेट मधून प्राप्त होत असताना बॉलरला अतिरिक्त बाउन्स सुद्धा. पुन्हा एकदा पाहू शकाल हुक केलं बॅकवर्ड स्पेलर विजन मध्ये. मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक टाकत असताना पुन्हा एकदा 4. चांगली बॅटिंग मॅच मध्ये करत असताना आपण पाहतोय कोनेली टीम. बॅटिंगचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. जबाबदारीने केल सलामीवीर बॅटर. खूप सुंदर बॅटिंग. 4 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 10 धावा. 3 ऑन स्कोरबोर्ड, 10 धावा धावपलकावर. थोडस स्पीडअप घ्या. एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न लावू राहतील फलंदाज बाद. चांगली बॉलिंग बॉलर करत असताना आपण पाहताय राहुलने एक विकेट कॅरी केली मैदानाच्या आतमध्ये. मोठा झटका. कमलेश बाद होत आहेत. पहिली विकेट मॅच मध्ये प्राप्त होती बॉलर राहुलला. बॅटरिंग ॲट नंबर 3 वर ज्ञानदेव. धावा धावपलकावर बॅटर ज्ञानदेव मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहताय. चांगली बॉलिंग आता राहुल करतोय. अशाच प्रकारचं कमबॅक बॉलर राहुलला करायचं आहे. परंतु एका बाजूने चांगली बॅटिंग शंभूने आतापर्यंत केली. एक चौकार नक्की आला होता कमलेशच्या बॅटमधनं. तो बाद झाला.
चांगला स्ट्रोक सेन्सिबल क्रिकेट. त्यांनी बॅटला पंच केलं बॉलला. एक सिंगल काढली आहे बॅटर ज्ञानदेवने. ज्ञानदेवच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा जाऊन पोहोचतीये. 11 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल मंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामधला. ट्रॅकर बॉल. सुरेश स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. सीमारेषा पार षटकार. 6च्या मध्ये धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. थोडं स्पीडअप घ्या थोडस. 17 धावा धावल का बरं. दुसऱ्या स्पेन मध्ये बॉलर आपण पाहतोय निलेश. हो हो क्या बात आहे. सुंदर बॉल. लाईन अँड लेनचा विचार केला तर चांगल्या टप्प्यावर बॉल फेकण्यामध्ये यश निलेशला आलंय. कमालीची बॉलिंग. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग करू नका. थोडं स्पीडअप करणं गरजेचं असेल. यातून बॉल बॉलर निलेशने फेकला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बाउन्सर खाली मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. दांडे गोल फलंदाज बाद. दुसरा धक्का ज्ञानदेव बाद. घ्यायचंय. आउट घ्यायचं लगेच. अंपायर कार्यक्रमाला खूप वेळ होते. खेळाची आपल्या गती वाढवायची. बाटा मैदानाच्या आतमध्ये शरद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना कोनली टीमला. चांगली बॅटिंग पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिली शंभूची. आता तो नॉन स्ट्राईक एंडला सज्ज असेल परंतु स्ट्राईक एंडला न्यू बॅटर शरद. चांगली बॉलिंग बॉलर निलेश करत असताना. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. तेच बॉल फेकला बॉलर निलेशने. पुन्हा एकदा डॉट बॉल. कमालीची बॉलिंग आता करत असताना कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी आणि एक करणं गरजेचं असतं आणि तेच करत असताना बॉलर निलेश. तो डॉट बॉल जर्सी नंबर 18 आपण पाहत आहोत. विराट कोहली जर्सी नंबर 21 महिने ॲटिट्यूड माइंडसेटने बॉलिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. विनोद सावंत यांचं इथे स्वागत आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल. पुन्हा एकदा चांगली लाईन चांगली लेन आणि कमालीची बॉलिंग. कौतुकास्पद बॉलिंग. अफलातून बॉलिंग करत असताना बॉलर निलेश. एकदा लॉंग दी कार्पेट स्ट्रोक फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्टचा प्रयत्न. पहिली धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते. टीमची टोटल 18 धावा. कोहली टीमच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा होत्या. या स्पेलमध्ये फक्त एक धाव खर्च केली बॉलर निलेशने. शेवटचा बॉल दुसऱ्या स्पेल मधला.
बॉल कॅचची संधी होती, एक मोठी विकेट होती आणि शरद सुद्धा बाद होईल. यस्नो करता करता रनआउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट. खेळाडू रमेश बॅटर रमेश धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. 12 बॉलचा खेळ समाप्त. तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलर गणेश. जिंदगी हमसे रूठी है तकदीर हमसे टूटी है, जीतने का हौसला अभी बाकी है क्योंकि कामयाब होना भी बाकी है. कोण होईल या मॅच मध्ये कामयाब? पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल, पुन्हा एकदा आला डॉट बॉल. जसे डॉट बॉल येतील त्याचा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवर नक्की वाढेल. चांगली बॉलिंग पहिल्या स्पेलमध्ये मिंडेडर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपण शंभूची पाहिली. त्यानंतर बॅक टू बॅक विकेट कॅरी केल्या बॉलर निलेशने. त्यानंतर चांगली बॉलिंग होत असताना आपण पाहता मैदानात. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट अगदी वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवर आले. चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा राहिले. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 19 धावा. गणेश सुद्धा चांगली बॉलिंग करतोय. आता स्ट्राईक एंडवर शंभूला जबाबदारी नक्की बॅटिंगच्या माध्यमातून करायचं आहे. बॉल चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं बाउंड्री लाईनवर. 2 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 31 धाबा. 21 ऑन स्कोरबोर्ड. 31 धाबा धावपलकावर. बॉल पुढे टाकला होता. पाहू शकाल मिड विकेट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल अगदी वेगाने गॅप शॉट सिलेक्शन बॉल निघून जाईल 4 धाबांसाठी चौकार. त्याच्यामध्ये धावसंख्येला वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 25 धाबा. 25 स्कोर बोर्ड. 25 धाबा धावपलकावर. अशाच प्रकारची बॅटिंग करायची आहे पुणेरी टीमला. चार बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 25 धाबा. उलटाच बॉल. काय शॉट आहे पाहू शकाल. शंभूच्या बॅट मधनं तडाखा. सीमारेषा पार. 6 धाबा. षटकार. आणि किल्ला आतापर्यंत लढवतोय बॅटर शंभू. नावाप्रमाणे किल्ली नक्की मॅच मध्ये करतोय. षटकरांची आतषबाजी, चौकरांची आतषबाजी. शंभूच्या बॅट मधनं आपण पाहतोय आता चढवलेला हल्ला. जिंकण्याचा ध्यास लागला की कामाचा त्रास मात्र वाटत नाही आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की तुमच्या नावाने काम झालं पाहिजे. तेच काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहताय. शंभूला पुन्हा एकदा पाहू शकता. ट्रॅकर बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. 6 षटकार. जेवढं नाव महत्वाचं आहे तेवढंच तुमचं काम सुद्धा महत्वाचं आहे आणि तेच काम करत असताना आपण पाहताय बॅटर शंभूला. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सामन्याचं नाव शंभू घेत नाहीये. चांगली बॉलिंग बॉलर निलेशची राहिली. त्यानंतर
स्टार्टिंगचे बॉल गणेशने सुद्धा सुंदर वेगळे त्यानंतर शॉर्ट ट्रॅकर बॉल बस समाचार घेत असताना बॅक टू बॅक षटकार शंभूच्या बॅट होत आलेत आणि धावसंख्या स्कोर बोर्ड वेल तब्बल जाऊन पोहोचली आहे टीमची टोटल 35 धावा कोणाली टीमच्या माध्यमातून 18 बॉलचा खेळ समाप्त 35 धावा धावफलकावर अजूनही 6 बॉल महत्वपूर्ण मॅच मध्ये इम्पॉर्टंट षटक किती धावसंख्या उभारली जाईल येणारे 6 बॉल सांगून जातील चला लगेच स्पीडअप घ्या दोन्ही टीम इव्हेंटच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा पोहोचवली जाते प्रत्येक घराघरामध्ये त्यांचं सुद्धा खूप सारे आभार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम होते आपण पाहताय एम शिलोनी सातारकर चषक 2024 श्री इव्हेंट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं नाव आस्वाद घेऊ शकता धावसंख्या स्कोर बोर्डवर 35-18 बॉलचा खेळ समाप्त 37 धावा धावफलकावर 18 बॉलचा खेळ समाप्त पुन्हा एकदा पाहू शकाल नरेश थर्डमॅन रिझर्व मध्ये अगदी वेगाने बॉल आउटफील्ड फास्ट त्याच अनुषंगाने बॉल निघून जाईल 4 धावांसाठी नशिबाचा 4 41 धावा धावफलकावर चांगला बॉल नक्की फेकला होता बॉलर संतोषच्या माध्यमातून परत तो नशिबाने थोडीशी बॅटरला साथ दिली दरम्यान रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल पॉइंट रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल बॉलवर क्षेत्ररक्षक आले 1 बॉल अडवलाय काढली जाईल पटकन फक्त 1 धाव 1च्या मतीने धावसंख्येला वाढ धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 42 धावा टाकलेला बॉल होता पाहू शकाल स्टँड अँड डिलिव्हर्ड केलाय सीमारेषा पार लॉंग ऑफ बाउंड्री सीमारेषा पार शंभूच्या बॅटमधून पुन्हा 6 शंभूचा आपण पाहू शकाल 6चा पाडा पाठ आणि त्याच प्रकारे 6चा पाडा तो वाचतोय मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी करतोय बॅक टू बॅक षटकार त्याच्या बॅटमधनं येत आहेत जणू काही आत्मविश्वास दुणावला आणि आत्मविश्वासाने खेळ तो करतोय आता मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल अशाच प्रकारचे बॉल फेकायचे आहेत बॉलर संतोषला शंभूच्या विरुद्ध कारण एक ताकदवर फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंगला शंभू आतापर्यंत जबाबदारीने खेळ नक्की त्याने मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय अनेक प्रेक्षकांची मने सुद्धा जिंकली आहेत पुन्हा एकदा लोअर फुटच होता परंतु थांबवले शंभूने त्यांना एक संधी सुद्धा असेल काय होते क्रिकेटच्या मैदानात तो सुद्धा होत असते अशा असंख्य घटना आपण क्रिकेटमध्ये पाहत आहोत क्रिकेट लढायला शिकवतं क्रिकेट जिंकायला शिकवतं क्रिकेट हसायला शिकवतं क्रिकेट मित्र बनवायला शिकवतं क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ खेळायला शिकवतं क्रिकेट एकजूट व्हायला शिकवतं क्रिकेट ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायला शिकवतं क्रिकेट सिनियर खेळाडूचा मान सन्मान करायला शिकवतं तेच क्रिकेट या ठिकाणी रंगत असताना आपण पाहताय सातारकर चषक 2024चा एक नसेला क्रिकेटमध्ये वातावरण त्यामध्ये चालू असणारी आपल्यातून मॅच शॉर्ट ट्रॅकर पुन्हा एकदा हुक केलंय कॅचची संधी आता निर्माण आणि घेतली एक कॅच आणि अखेरीस शंभू या मॅच मध्ये होईल बाद एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत असताना बॉलर संतोषला धाबा पहिल्या इनिंगसाठी समाप्त 49 धाबांचं लक्ष ठेवलंय टीम जुगाईवाडी टीम समोर 48 धावांपैकी कौतुक होत आहे पुढच्या मॅच साठी जोगेश्वरी स्पोर्ट डप्पेवाडी मराठा वॉरियर्स परतवाडी त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे डप्पेवाडी विरुद्ध परतवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे
अंपायर चला लाईनअप करा मैदानच्या आतमध्ये. कोणीही टीम आपण लगेचच मैदानच्या आतमध्ये लाईनअप करायचं आहे. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या कोणीही टीम. सलामीवर बॅटिंग आपण सुद्धा मैदानच्या आतमध्ये लगेचच रवाना व्हा, लगेचच दाखल व्हा. जुगाईवाडी टीम आपण लगेच मैदानच्या आतमध्ये यायचंय. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी आयोजित सातारकर चषक 2024 सर्व पहिलं. चला कोणवली टीम आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. पंच खेळायला खूप उशीर झालेला आहे, त्यासाठी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर. चला बॅट्समन जुगावडीची टीमचे बॅट्समन यांनी लवकर मैदानात उपस्थित राहायचंय. जुगावडी टीमचा एक अतिरिक्त प्लेअर स्कोर बोर्डच्या इथे पाठवायचा आहे. टीमचा एक अतिरिक्त प्लेअर त्यांनी पाठवायचं. खेळासाठी आतमध्ये मैदानात उतरले आहेत गणेश आणि निलेश. आपल्याला 49 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. येणाऱ्या 24 बॉल मध्ये अंपायर 49 धावांची गरज जुगाईवाडी टीम समोर. खरं तर मॅच मध्ये बनवायचे 49 धाबा एका बाजूने रोखण्याचा प्रयत्न नक्की होईल. तर आयोजकांनी पुढील संघाचा टॉस पाडून घ्यायचा आहे. टप्पावाडी विरुद्ध परतरवाडी पुढील संघाचा टॉस घेऊन घ्यायचा. शरद साळुंके यांना विनंती आहे की त्यांनी त्या संघाचा टॉस घेऊन मॅचला होती सुरुवात. शो द बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट. सलामीवीर बॅटर गणेश आणि निलेश. बॅटर निलेश शॉट ट्रॅकर बॉल अगदी उंच स्ट्रोक पाहू शकाल. चांगला स्ट्रोक, चांगले प्रयत्न, परंतु बॉल निघून गेला. सीमारेषा पार, 1 बाउन्स, 0. प्रिन्स मिळतील 4. पहिल्याच बॉल मध्ये चांगला चौकार मारलेला आहे निलेश यांच्या बॉल मध्ये. बॉल टाकतायत सॅम. राधेश्याम यांनी टाकलेल्या बॉल मध्ये 6 गेलेला आहे. निलेश यांनी दुसऱ्या बॉल मध्ये 6 मारलेला आहे. जोगेश्वरी स्पोर्ट डपेवाडी त्यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. तिसऱ्या चेंडूसाठी राधेश्याम टाकत आहेत.
बॅट्समन निलेश यांच्या पुढच्या चेंडूसाठी मस्त चौकार मारलेला आहे त्यांनी आणि चला छान चौकार मारलेला आहे त्यांनी. सुरुवात चांगली केलेली आहे. पहिला चौकार, दुसरा षटकार, तिसरा चौकार. क्रिकेट टीम जंगलवाडी आयोजित सातारकर चषक 2024 सर्व पहिलं MH 11. चला अंपायर वेग वाढवा. टोटल स्कोर 14 झालेला आहे 3 बॉलाच्या. 14 धावा धावफलकावर 3 बॉलसाठी समाप्त. बॉलिंग मार्कवर आपण पाहत आहोत पुन्हा एकदा बॉलर सज्ज. मिस बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना चांगली बॅटिंग बॅटर निलेश करत असताना आपण पाहत आहे. मॅच जिंकायचे असेल तर चांगले बॉल फेकायचे आहेत बॉलिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच बॉलर श्यामला डॉट बॉल फेकणं खूप गरजेचं असेल. 49 धावांचं लक्ष असताना सुरेश स्टार्ट. पुन्हा एकदा पाहू शकाल अगदी उंच 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 बॉल परंतु त्याची संधी निर्माण झाली आहे आणि महत्वपूर्ण कॅच मॅच मध्ये निलेश होतील बाप. एक मोठा धक्का, एक मोठा झटका, एक मोठा हादरा. मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट डाऊन. राजेश यांच्या 5व्या बॉलमध्ये एक विकेट गेलेली आहे. निलेश यांची विकेट गेलेली आहे. टोटल धावसंख्या 14 आहे. 5 बॉल झालेले आहेत. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर टोटल 14. तिसरा बॅट्समन कोण आलेला आहे? चला अतिरिक्त प्लेअर पाठवायचा आहे. बॅट्समनचं नाव माहित नाही. अतिरिक्त प्लेअर पाठवायचं आहे. आपल्याला वारंवार विनंती केली आहे. टीमने अतिरिक्त प्लेअर पाठवायचा इकडे. जुगलवाडी टीम आपला 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. संतोष आणखी एक सुरेख बॉल पडल्यानंतर पाहू शकाल काटा बदलत असताना लेग कटर होता. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. 49 धाबांचं लक्ष असताना पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 14 धाबा. निलेशची चांगली बारदार इनिंग आपण पाहिली. मध्यंतरात या मॅच मध्ये जबाबदारीने खेळ करायचा आहे बॅटर संतोष आणि गणेशला. स्पीडअप घ्या दोन्ही टीम. ऑफिशियल पंच आपण लगेच मॅच स्टार्टअप करा. स्ट्राईक वर मिस्टर गणेश आहेत. बॉलरचं नाव अजित. पुढील बॉलर आहेत राजेश. चला अंपायर खेळाची जरा गती वाढवा कारण खेळायला खूप उशीर झालेला आहे. कारण पुढील सामने आपल्याला या वेळेत पूर्ण करायचे आहेत. चला बॅट्समॅन स्ट्राईकला मिस्टर गणेश आहेत. स्ट्रायकिंग बॅटर गणेश. पहिला बॉल वाईट. अंपायरचा निर्णय आलेला आहे. वाईटच्या मध्ये धावसंख्येला वाढ होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतोय 15. दुसरा बॉल टाकत आहेत मिस्टर राजेश. दुसराही बॉल वाईट आहे. अंपायरचा निर्णय आलेला आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. जबाबदारीने क्रिकेट खेळत असताना बॅटर गणेशच्या माध्यमातून काढली एक सिंगल. परंतु 2 वाईट बॉल आले. एक्स्ट्रा दाबा आल्या. एकंदरीत 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली बॉलर राजेशने. सपोर्टचा गोष्टी क्रिकेटमध्ये नक्की असतो पण 1 धाव काढण्यासाठी बॅटरला प्रयत्न करावे लागते. ते वाईट बॉलवर प्रयत्न करायची गरज नसते.
पण ते फुकट असतं आणि एक एक डाव सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असते म्हणून म्हटलं जातं झिरो इज बेटर दॅन वन. क्रिकेटमध्ये शून्यापेक्षा एक दाबेला सुद्धा खूप महत्व आहे आणि एक दाबेने सामने जिंकले सुद्धा जातात, एक एक दाबेने सामने गमावले सुद्धा जातात. तोच क्रिकेट या ठिकाणी रंगत असताना आपण पाहताय. उत्कृष्ट असा डाऊट बॉल टाकलेला. तिसरा बॉल टाकत आहेत मिस्टर राजेश. चांगला स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, एक लॉकेटचा षटकार. संतोष यांच्या बॅट मधून पहिला 6 गेलेला आहे. चला पुढील मॅचचा टॉच फेवरेट टीमने जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे. चांगला असा एक बॉल उंचावलेला आहे त्यांनी आणि 6 गेलेला आहे. लागोपाठ त्यांनी 2 6 मारलेले आहेत. निलेश जाधव यांचं स्वागत आहे. डॉट बॉल आहे. एकूण 5 बॉल झालेले आहेत. 6व्या बॉल साठी मिस्टर राजेश बॉल टाकत आहेत. 6वा डॉट बॉल झालेला आहे. आतापर्यंत 2 षटकांचा सामना संपलेला आहे. टोटल स्कोर फलकावरती 29 रन झालेले आहेत. आता एकूण 12 बॉल 20 धावांची आपल्याला गरज आहे. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज. बॅटिंग करणाऱ्या टीम समोर लक्ष. 12 बॉल महत्वाचे नक्की असेल. बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून जबाबदारी घेतली आहे शंभूने. शंभूच्या बॅटमधनं सुरेख खेळ झाले. आत्मविश्वास त्याच्याकडे आहे परंतु त्याच आत्मविश्वासाने बॉलिंग करणं आता महत्वाचे असेल. 12 बॉल 20 धावांची गरज. ऑलराऊंडर खेळाडू शंभू यांनी तिसरी बॉलिंग टाकायला घेतलेली आहे. त्यांनी आज एकूण 33 रन काढलेले आहेत. चला अंपायर पहिल्याच बॉलमध्ये एक धाव काढलेले आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालेला नाही. एक धाव पहिलाच बॉल. स्कोर फलकावर एकूण टोटल 30 रन झालेले आहेत. दुसऱ्या बॉल साठी शंभू आहेत आणि त्यांच्या बॉल मधून उंच असा बॉल गेलेला आहे पण चौकार गेलेला आहे. सीमारेषा पार. 4 रन झालेले आहेत त्या बॉल मध्ये. शंभू यांचा दुसरा बॉल होता. शंभू यांच्या बॉल मधून एकूण 5 रन निघालेले आहेत. टोटल धावसंख्या आतापर्यंत 34 झालेली आहे. अंपायर वेग वाढवायचा आहे. वेग वाढवायचा आहे. खेळायला खूप उशीर झालेला आहे. स्पीडअप घ्या जरा. चला शंभू यांच्या अजून तिसरा बॉल आहे आणि डॉट बॉल गेलेला आहे. चौथ्या बॉल मध्ये कट लागलेले आहे. बॉल हळूहळू बाउंड्री जवळ जात आहे. प्लेअर धावत आहे पण प्लेअरला काही यश मिळाले नाही.
चौकार लागलेला आहे यांच्या बॉलमधून, यांच्या बॉलमधून चौकार गेलेला आहे. संतोष उत्कृष्टता खेळ दाखवत आहेत. टोटल स्कोर फलकावर 38 रन झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. 5व्या बॉलसाठी शंभू बॉल टाकत आहेत. उंच पैकी बॉल मारलेला आहे, पण बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रन निघालेले त्यांच्या बॉलमधून. चांगला असा एक सिक्स मारलेला आहे. 5 बॉल झालेले आहेत. एकूण स्कोर फलकावर 44 रन झालेले आहेत. 7 बॉल मध्ये या संघाला जिंकण्यासाठी 5 रन पाहिजेत. चांगला असा बॉल मारलेला आहे, पण अडवण्यात यश आलेलं आहे. 1च रन धावून काढलेले आहे. 3रं षटक संपलेलं आहे. पुढील बॉलरने बॉल हातात घ्यायचा आहे. 3 ओव्हरच्या षटकानंतर एकूण स्कोअर झालेला आहे 45. आता फक्त त्यांना 4 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. चला, शेवटच्या बॉल पर्यंत खेळ काय आपण सांगू शकत नाही कोण जिंकेल ते. पुढील संघाने जोगेश्वरी स्पोर्ट डप्पेवाडी, मराठा वॉरियर्स परतवाडी यांनी तयार राहायचं आहे. थोड्याच वेळात तुमचा सामना लगेच चालू होईल. बॉलर आहेत कमलेश. कमलेश आपल्या पद्धतीने फिल्डिंग लावून घेत आहेत. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. कमलेश यांच्या बॉल मधून पाहूया आपण काय पाहायला मिळते नवीन ते. क्षमा असावी, 6 बॉल मध्ये 5 रन पाहिजे. चांगला असा बॉल उंचावलेला आहे, पण बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलेला आहे. 6 गेलेला आहे. हा संघ जिंकलेला आहे. शिवनेरी जुगावाडी 11 हा संघ विन झालेला आहे. बॉल जमा करायचा आहे. चला, पुढील संघाने जोगेश्वरी स्पोर्ट डप्पेवाडी त्यांनी बॅटिंगसाठी उतरायचं आहे. तसेच मराठा वॉरियर्स परतवाडी यांनी लगेचच फिल्डिंगसाठी तयारी करायची आहे. खेळाला खूप उशीर झाल्याने